आगरीपाडा ग्रामस्थ आयोजित नियोजित आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा सामना मेगा 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 फिनाले जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दोन फलंदाज एवन पवन किनी आणि राहुल पाटील जे होते ग्रँड एंट्री रॉयल एंट्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला पवन केने ब्रँड ऑफ गोरसे आणि दुसऱ्या बाजूला राहुल पटेल यांना आपण पाहतोय ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि या स्पर्धेला इथून ज्या बारीक सारी गोष्टी आहेत त्या खूप पुढे घेऊन गेल्यात आणि त्यामध्ये एक ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते जे स्पॅरो आपल्याला पाहायला मिळत आहेत जी रॉयल एंट्री ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाले सामन्याच्या दिशेने आपण जाणार आहोत ग्रँड फिनाले ज्यासाठी केला होता टास या स्पर्धेचा शेवट गोड व्हावा म्हणून आणि तो शेवट गोड होताना पाहायला मिळतोय कैलाची प्रजापती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि हॅट्रिक 6 साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय सातत्याने या बक्षिसांचा वर्ष होताना आपण पाहणार आहोत त्यात काही शंका नाहीये चांगली मेहनत आमच्या आयोजकांची मागील काही दिवसांपासून आणि ती मेहनत आज यशाच्या दिशेने घेऊन जाते त्यांचा प्रवास मागील 5 दिवसांमध्ये यशाचा आपण पाहिलाय पवन केने आणि राहुल पाटील ही जोडी आपण पाहतोय श्रेया 11 टेंबोडी संघाच्या माध्यमातून जे कॅमेरामॅन चा जो बॅरिगेट आहे प्लीज तिथून आपण खाली उतरायचा आहे जो स्टँड आहे तिथून खाली उतरा प्लीज प्रेक्षक राजे कलकलीची विनंती आहे श्रीकांतजी पाटील सिद्धनायक ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये घडणार आहे ग्रँड फिनाले शेवटचा अंतिम टप्पा अभिनय तो कभी नाही दोन्ही संघाकडे महत्वाचा अर्थातच हा क्षण आहे पहिला चेंडू फेस करताना आपल्याला मिस्टर एवन पवन किनी भिवंडी नावातील अर्थातच परिसरातील एक अप्रतिम या खेळाडू ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण भारत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे ISPL स्पर्धा म्हणा एक मोठा फॅन बेस अतिशय कमी वयामध्ये परंतु त्याच्या मागे अतोनात मेहनत आहे पहिला चेंडू ग्रँड फिनालेचा इथे मात्र आपण पहिला हलक्या हाताने फक्त कट केलंय एक धाव तिथे सुद्धा परिपूर्ण होणार आहे सिंगलने मात्र अकाउंट ओपन होते आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती राहुल पाटील ज्याने अर्थातच क्वार्टर फिनालेमध्ये महत्वाची पारी खेळली होती आणि ती इनिंग खूप महत्वाची होती ती इनिंग पुन्हा एकदा अपेक्षित असणाऱ्या टीमला तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा अपेक्षित असणाऱ्या टीमला परफॉर्मन्स इथून द्यावा लागणार आहे राहुल यांना आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती दुसऱ्या बाजूला पवन याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिली धनंजय नाईक पुढचा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न झाला होता चेंज ऑफ द पेस पूर्णपणे सरप्राईज इथून केलं गेलं होतं राहुल पाटील यांना डायरेक्ट हिट जर झाला असता तर परतीचा प्रवास कदाचित करायला लागला असता राहुल पाटील यांना आणि धनंजयची खासियत आहे सातत्याने व्हेरिएशन आपण त्यांच्या चेंडूवरती पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू काय क्लासिकल ऑफ कटर पद्धतीचा आपण पाहिला फलंदाजाला मात्र आपण पाहिलं अर्थातच कुठेतरी सूर गवसता आलं नाहीये आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं 2 धावा धाव फलकावरती सज्ज होत आहेत पुन्हा एकदा ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू स्लॉट वरती आला आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये येतोय हा आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा ग्रँड फिनालेचा बेग 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 सिक्सर 6 धावा आणि अर्थातच कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय A1 पवन किनी कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय कॅश प्राइज जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला A1 पवनच्या बॅट मधून हा षटकार पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चालू होता बॉलर बॅट होता आणि इथून आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिलंय 4 चेंडूंचा क्रिकेट ठिकाणी झालाय धनंजय यांचा जर विचार केला तर वेग चांगला आहे आणि त्या वेगीचा चांगला वापर केला गेला पवनच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती धनंजय यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेन्सचा यॉर्करचा वापर झाला आणि हीच खासियत आहे धनंजयची जसंच आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती जर विचार केला पुन्हा एकदा भाग पाडलं फलंदाजाला कुठेतरी स्टान्स मोठे घेण्याचे आणि त्याच्यामुळे फक्त सिंगल भेटणारे 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 9 धावा धाव फलकावरती आहेत शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील धनंजय यांचा जर विचार केला तर एक षटकार त्यांच्या अगेन्स्ट जरूर आलाय पवन यांच्या बॅट मधून दुसऱ्या बाजूला राहुल यांना आपण पाहतोय सेमीफायनलची ती इनिंग जबरदस्त होती एक चांगला नॉक आपल्याला पाहायला मिळाला षडंपूल त्या ठिकाणी केला जातोय बॉल जाईल डीप मिड विकेट वरती संकल्प मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता एकेरीवरती संपुष्ट लागणार आहे
पहिल्या षटकाचं इथून खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. इथून यशवंत सर ज्या पद्धतीने सुरुवात या ठिकाणी झाली, पवनच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, दुसऱ्या बाजूला चांगली साथ तिथून राहुलची मिळाली. येणाऱ्या 5 षटकांमध्ये इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. आणि थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण एका बाजूला पवन किनी मोठे फटके खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, तर राहुल एका सपोर्टिव्ह रोलमध्ये आपल्याला दिसतोय, अँकर रोलमध्ये दिसतोय. तर कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन, परमिटेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगलं दिसतंय. श्री 11 आपण पाहिलं, एका बाजूला टेम्बोडे, दुसऱ्या बाजूला MS11 झाई. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तर 10च्या सरासरीने जर धावा आल्या तर बॉलिंग लाईन आपल्याकडे चांगली आहे आणि त्या बॉलिंग लाईनअपचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. एक चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व, त्याचं औचित्य आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा ग्रँड फिनाले. चर्चा या स्पर्धेची आपण सातत्याने पाहिले. मागील 5 दिवसांमध्ये एक अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. या स्पर्धेचं हे अद्भुत पर्व आणि सीझन 1 मध्येच एक उंच भरारी घेताना पाहायला मिळते ही स्पर्धा. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये संतोष दवणे यांना आपण पाहतो, एक वेगवान गोलंदाज आणि स्पेशली व्हाईट शॉर्कर त्यांचा चर्चेमध्ये राहिला आणि तोच बॉल तिथे टाकण्याचा प्रयत्न होता. चॉप केले गेले, एक धाव या बॉलवरती मिळेल, एकरी होती संतुष्ट लागणार आहे. आणि धावफलकावरती एका धावेने 11 धावा पूर्ण होणार आहे. जसंच पाहिलं, फलंदाज ऑलरेडी थोडासा ऑनसाईडला शफल झालाय, तर गोलंदाजाने लगेचच वायडी शॉर्करचा वापर केला, परंतु स्लाइस केलं, एक धाव तिथे भेटते आणि धावफलकावरती 11 धावा आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती मिस्टर एवन पवन किनी, ज्याच्या फळीतून आता मात्र 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात आणि त्याच मोबदल्यावरती आपण पाहिलं फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांनी सुद्धा इथे कॉमबॅक केलंय संतोष. आणि अर्थातच 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज लावलं गेलं होतं पहिल्या षटकासाठी आलेलं आहे पवनसाठी, आणि इथे मात्र बिगेड करण्याचा प्रयत्न होईल का हे सुद्धा बघावं लागणार आहे. बॅक टू बॅक प्रयत्न तर करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. एवन पवन आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. इथून या सामन्याची सूत्र त्यांना हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. इथून ऑफ साईडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटला त्या ठिकाणी शतक ठेवला गेलाय. प्रशांत मल चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती येईल. ज्या पद्धतीने गोलंदाजी झालं यशवंत सर इथून पूर्णपणे सिंगल डबल घेण्यासाठी भाग पडले फलंदाजांना. आणि अजून एक बक्षीस आपण पाहतोय, जर हॅट्रिक घेतली गेली तर अर्थातच तब्बल कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. अकाउंट ओपन केलं जात आहे आणि प्रत्येक षटकारासाठी आपण विचार केला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी त्याने लावलेलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय. क्रिकेटवरती प्रेम आहे आणि प्राइज लावण्यामागचं एकच उद्देश आपलं प्रोत्साहन वाढावं. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरून अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय फलंदाजाने. सिंगल तिथे भेटते आणि या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे 13 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. MS11 झाई टीमचा जर विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. चेज मास्टर या टीम मध्ये आहेत आणि स्पेशली प्रशांत त्यांना आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये जी इनिंग खेळली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा इथून तेच स्किल्स वापरण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. पुढचा बॉल संतोष, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट चेंज घेतली होती, विकेट किपर पोहोचणं पॉसिबल नाहीये. तिथून प्रिन्स चेंडूला फील्ड करतायत, स्वप्नील होते, स्वप्नील चेंडूला फील्ड करतायत, तत्पूर्वी एकदा या बॉलवरती मिळेल. इथून सिंगल डबलने सध्या तरी स्कोर कार्ड चालवण्याचा प्रयत्न सुरू चाललाय मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांच्या मदतीतून. म्हणतात ना, थेंबे थेंबे तले साचे. आणि इथे मात्र आपण पाहिलं क्रिकेटमध्ये ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर झाला, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी संतोषने केली आहे. या चेंडूचा सुद्धा जर आपण आढावा घेतला तर वायडी चेंडू तर हाताला, परंतु त्याच्यामध्ये गती दिली नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं स्ट्रोक सिलेक्शन करता आला नाहीये. अलॉंग द कार्पेट राहुल फटका चांगला आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे. बघता बघता एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहेत आणि एका धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने आपण पाहिलं श्री 11 टेम्बोडे अर्थातच कुठेतरी 15 या आकड्यावरती आहे. नो लॉस, 15 ऑन द टॅली. इथून जर पाहिलं तर धावा जरूर आलेल्या नाहीयेत, परंतु दोन्ही फलंदाजांनी विकेट गमावलेला नाहीये आणि जे डॉट बॉलचं प्रेशर आहे ते डॉट बॉलचं प्रेशर सध्या तरी दिसत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला जर एक जमीनची बाजू, दोन्ही जे लिडिंग बॉलर आहेत ते दोन्ही लिडिंग बॉलर मागच्या 2 षटकांमध्ये चाललेले आहेत. त्यामुळे इथून तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धनंजय नाईक यांना आपण पाहतोय ॲज अ लिडिंग बॉलर चांगली भूमिका ते मैदानाच्या आतमध्ये निभावत आहेत. परंतु मागच्या ओव्हरमध्ये इथून धावांची सरासरी पूर्णपणे घसरली गेले. जो धावांचा आलेख होता तो पूर्णपणे घसरला गेलाय, कारण एक इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय संतोष यांच्या मदतीतून. आता इथून पुन्हा एकदा अटॅकमध्ये धनंजय यांना आपण पाहतोय, एक ग्रेट ऑलराऊंडर ज्यांच्याकडे भरपूर स्किल्स आहेत आणि भरपूर अनुभव त्यांच्याकडे पाहायला मिळतो या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती.
धावसंख्या फलकावरती लागले गेले 15 या आकड्यावरती. सध्या तरी जे 3 खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. एका बाजूला प्रशांत गरज आहेत, धनंजय आणि जयराज, टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती आपण पाहतोय. सध्या चर्चा करतायत येणाऱ्या 6 चेंडूंची, येणाऱ्या एकत्रित आपण पाहतोय 4 षटकांची. अत्यंत महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला MS11 झाई आणि दुसऱ्या बाजूला श्रीया 11 टेंबोडे. या दोन टीम मधील बॅटल आपण पाहतोय. इथून जर आपण विचार केला तर यशवंत सर दोन्ही टीम मजबूत आहेत आणि दोन्ही टीम मध्ये आयकॉन्स मजबूत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक बक्षीस आपण पाहतोय कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कनक पामाळे सरांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक साठी सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून आहे. ATM मात्र ओपन केले गेलेत. तिथे मात्र डॉट बॉल आहे. बघता बघता प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. गोलंदाजी मार्कवरती धनंजय दुसरं स्पेल अर्थातच षटक आणि स्वतःचं स्पेल कंटिन्यू करतोय. पुन्हा एकदा क्लासिकल ऑफ कटर. काय फिरला होता, जणू काय एक प्रॉपर स्पिनर गोलंदाजी मार करतोय आणि त्यानंतर त्याने ऑफ ब्रेक टाकलाय. ज्यामध्ये हा चेंडू ऑफ कटर होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फटका फसलाय. प्रिन्स चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 17 आकडे होती. पूर्णपणे इथून गोलंदाजांचं वर्चस्व सध्या तरी पाहायला मिळालंय. आणि खऱ्या अर्थाने प्रिन्स मात्र MS11 झाई संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये तारणहार म्हणून आला. लगभग 34 धावांची खेळी पहिल्या दिवसामध्ये केली आणि त्याच्यानंतर आज ग्रँड फिनालेमध्ये आपण MS11ला खेळताना बघतोय आणि हेच मात्र सातत्याने क्रिकेट आपल्याला शिकवतोय. शेवटच्या षटकापर्यंत हार मानायची नाहीये. A1 पवन किनी स्टँड अँड डिलिव्हर. येतो अजून एक बेग 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 आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीच्या नावाचा दमदार A1 पवन किनी नावाचा षटकार. कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. षटकारासाठी आपण पाहिलं अकाउंट ओपन केलं जात आहे. हा सुद्धा ऑफकोर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कडक शॉट त्या ठिकाणी होता. पवनच्या बॅटमधून कॉपीबुक स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर या बॉलला इथून डिस्पॅच केलं गेलं स्टँड मध्ये. चांगला स्फटका त्या ठिकाणी होता. पुढचा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलला सरळ फेकून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंगेस्ट अँड मॅक्झिमम 6 A1 पवन केने विकेट षटकार. आणि अर्थातच कैलाजी प्रजापती सर आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा लागलेलं आहे. आणि हॅट्रिक जर षटकारांची कंप्लीट केली तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. A1 पवन किनी मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का? अनेक मोठी मोठी मैदानं ज्याने गाजवलेत आपण पाहिलं. अर्थातच चॉकलेट बॉय मिस्टर A1 पवन किनी. एक मोठा चाहता वर्ग त्याचा. शॅडो प्रॅक्टिस करताना आपण त्याला पाहतोय. कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. A1 पवन किनी मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का बघण्यासारखं आहे. प्रेक्षक राजा सुद्धा त्याची फलंदाजी बघण्यासाठी आतुर आहे, दाखल झालाय. वेळेचा विचार केला लगभग 3 वाजत झाल्या तरी प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. काय दोन्ही फटके त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी होता आणि पवनची बॅटिंग सुद्धा एन्जॉय करतायत आमचे लाडके प्रेक्षक राजे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकरवरती राहुल पाटील एन्जॉय करतायत. पवनची बॅटिंग 9 बॉलमध्ये 22 धावा. पहिल्या काही चेंडूंचा जर विचार केला तर सेट जरा सिंगल डबलच्या सहाय्याने इथून अनुभव या खेळपट्टीचा घेतला आणि त्यानंतर इथून आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. 2 ऑलरेडी आल्यात. तिसरा जर आला तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज कैलासजी प्रजापती यांच्या मदतीतून आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आपण पाहतोय वेळेचा विचार केला 2 वाजून 46 मिनिटाचा अवधी झालाय तरी सुद्धा आगरीपाडा ग्रामस्थ महिला वर्ग सुद्धा स्पर्धेचा आस्वाद घेते. तर आम्ही आभारी आहेत. या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल होती, 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतरच्या 2 बॉल होती धनंजयने इथून शांत ठेवलं. ही धनंजयची खासियत आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला तर सातत्याने ऑफ कटर्स आणि स्लॉटर बॉल या ठिकाणी वापरण्यात आले आणि या दोन्ही व्हेरिएशन होती. इथून पवनला काही चेंडूंवरती शांत ठेवलं होतं, परंतु काही चेंडूंवरती पवन सुद्धा हवी होताना आपण पाहिलं होतं. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. आणि धावफलक आपण पाहिलं. धावफलकाचा विचार केला 28 या आकड्यावरती आहे.
धावांचा विचार केला 28, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय तर लगभग 9.2च्या सरासरीने धावा तर आल्यात, परंतु जमेची बाजू आहे तर इथे एकही झटका लागला नाहीये. आणि अर्थातच तुमची जर बेस बिल्डिंग चांगली असेल तर त्याच्यानंतर धावा कुठणं एवढं कठीण नाहीये. ही पार्टनरशिप तोडणं फार गरजेचं आहे आणि विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये संतोषांना पण सातत्याने पाहिलंय. आता तो पुन्हा एकदा रोल अदा करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. राहुलचा जर विचार केला तर चांगली साथ आतापर्यंत दिली आहे. ते संघर्ष करतायत मैदानामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसले आहेत पवन. 2 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. पुढचा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलवर बॅटरी त्या ठिकाणी दाखवलाय. डीपमध्ये लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम मिळेल या बॉल होती आणि इथून पवनला स्ट्रायकिंगवरती आणलं गेलं. इथून पवनच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्यामुळे इथून धावांची अपेक्षा वाढली आणि पवन स्ट्रायकिंगवरती. राहुलचं कौतुक करावं लागणार आहे, कारण अँकर रोलमध्ये आपल्याला राहुल दिसतोय. स्ट्राईक अँड रोटेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे. पवन किणी आता मात्र इथून रिदममध्ये आलाय, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे सिंगलने धाव फलक 29. 5 चेंडूचा खेळ आता या षटकातील बाकी आहे. थोडंसं शफल झालं ऑलरेडी. अवे फ्रॉम द ऑफ स्टंप चेंडू असेल का, कारण एक्स्ट्रा शफल होताना आपण पाहिला पंचांचं मत अर्थातच डाऊन द ऑफ साईड आणि त्याच्या मोबदल्यामध्ये एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय. संतोष एक्स्ट्रा चेंडू 30 धावा फलकावरती लागला गेला. थोडंसं प्रेशर इथून दिसून येते, कारण ज्या पद्धतीने विकेट केलेले नाहीयेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगेवरती स्वार होता आला नाहीये आणि इथून अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय आणि DRS वापर या ठिकाणी केला जातोय पंचांच्या मदतीतून. अजून एक बक्षीस आपण पाहतोय. जर तिसरा चेंडू सुद्धा वाईड हाताला गेला तर कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय. 2 चेंडू ऑलरेडी वाईड अर्थातच गेलेत का, बॅक टू बॅक 2 वाईड आल्या. जर तिसरा सुद्धा वाईड चेंडू आला तर कुठेतरी आपल्याला अर्थातच बघावं लागणार आहे. ग्रँड फिनाले आपण पाहतो. एका बाजूला श्रेय 11 टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला MS11 साई. अजून सुद्धा इथून जे प्रेक्षकाचे भरघोस प्रतिसाद त्या ठिकाणी देत असताना या स्पर्धेला जी फॅन बेस आहे या दोन्ही टीमची भरपूर फॅन बेस आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या तिथून 1 ने वाढवून रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. बरोबर फाईट लाईनच्या बाहेरून हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. पवन किने स्ट्रायकिंगवरती आहेत. 11 बॉलमध्ये 22 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात आपल्या टीमसाठी. आणि आपण पाहिलं वाईड साठी जर वाईडची हॅट्रिक कंप्लीट झाली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार, कारण 2 वाईड ऑलरेडी आलेत कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून. तिसरा लगातार जर वाईड आला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र फुलर लेनचा यॉर्कर प्लेड स्विंग अनमेस यॉर्कर आपण पाहिलं. अतिशय भेदक मारा, अचूक टप्पा. ज्या पद्धतीने आर्म ऍक्शन आपण पाहतोय संतोष दवणे यांची एक चांगला अँगल बनतोय राऊंड द विकेट आणि फाईट यॉर्कर त्यांचे सातत्याने चर्चेत राहिलेत आणि फाईट यॉर्कर मागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला होता. डाऊन दी बॉल. विकेट किपर येणं थोडंसं पॉसिबल नाहीये. प्रयत्न चांगले केले होते प्रशांतने. 2 धाव्यांचा कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कॉलिंगचा अभाव इथून पाहायला मिळाला होता, पण इथून फिल्डिंगचा जो दर्जा आहे या बॉलवरती थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला. आणि कुठेतरी राहुल दुविधा मनस्थितीमध्ये होते. पवन किणीचा कॉल क्लिअर होता की ही दुसरी धाव इझिली कंप्लीट होऊ शकते, परंतु राहुल थोडासा कॉन्फिडन्स इथे आपण पाहिलं कमी, परंतु धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता धाव फलक श्रेय 11 टेंबोडे संघासह 33 या आकड्यावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला MS11 झाई. आता काळाची गरज कुठेतरी ब्रेक थ्रू घेणं, विकेट पटकावणं आहे. त्याच्यासाठी गोलंदाजी मार करून संतोष अतोनात प्रयत्न तर करतोय, परंतु अजूनपर्यंत तो विकेट सापडत नाहीये. सर्च ऑफ विकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा आधीच मन बनवलं होतं. मिस टाइम स्ट्रोक तर आहे, परंतु क्लिअरन्स आपण पाहिलं. फडकाच्या मागे ताकद आहे, फोर्स आहे, क्लिअरन्स भेटतंय. कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. A1 पवन केनी. नक्कीच खेळाडूंना इथून प्रोत्साहन देण्याचं काम करतायत ते दोन्ही व्यक्तिमत्व. पवनच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला होता, ज्या पद्धतीने ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर स्ट्रोक सजवला होता. पुढचा बॉल. या बॉलवरती फटका चांगला आहे. फ्लॅट अँड फ्युरियस, क्लीन अँड क्लिअर. बॉल सरळ निघून जाईल. एकंदरीत
पंचांचा डिसिजन अजूनपर्यंत आलेला नाहीये. चौकार की षटकार इथून DRSचा वापर केला जातोय, त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. परंतु सध्या तरी पवनची बॅटिंग एन्जॉय करायला भेटलं आमच्या प्रेक्षकांना. आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय या षटकारासाठी आणि कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. हे मान्यवरांना आपण पाहतोय. करेक्शन केलं गेलंय का पुन्हा एकदा पंच प्लीज कळवा. तरी यस, करेक्शन केलं गेलंय, चौकार आलाय. मागच्या 2 बॉलवरती इथून पवन केनीची बॅटिंग जबरदस्त राहिलंय. पुढचा बॉल, हा बॉल इथून पुन्हा एकदा व्हाईट शॉर्करचा प्रयत्न होता आणि व्हाईट शॉर्कर इथून यशस्वी झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया मिस्टर डिस्क जॉकी कडे. या डीजे हा फलकावरती लागल्या गेल्यात. विदाउट लॉस 43 रन स्कोर काढते आपण पाहतोय. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. जे लिडिंग बॉलर होते ते लिडिंग बॉलर इथून विकेट मिळवून देऊ शकलेले नाही आहेत टीमला. शेवटच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर संतोष दवणे यांच्यावरती चांगले प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. 43 रन स्कोर काढते लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती 5वं षटक हाताळण्याकरिता प्रशांत मल यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. अजून एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपण पाहतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने प्रशांत मल यांच्या मदतून आपण पाहिलंय. स्ट्रायकिंग वरती राहुल चांगली साथ त्यांनी आतापर्यंत दिले. एका बाजूला पवन केने 34 वरती खेळतायत. चेंडू फेस केलेत एकंदरीत 16. पहिल्या काही चेंडूंचा जर विचार केला तर अंदाज घेतला आणि त्यानंतर विस्फोटक फलंदाजी पवन केने यांच्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 फलकावरती लागल्या गेल्यात. इथून अटॅकमध्ये आणलं गेलंय. गोलंदाज प्रशांतला विकेटच्या शोधामध्ये. तो विकेटचा कॉलम इथून पूर्ण होईल की फलंदाजांचा बोलबाला तो इथून कंटिन्यू राहील. चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल शॉर्ट पॉइंटला. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव या बॉलवरती परिपूर्ण केली गेली. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. थोडंसं फुटवर्क कमी आपण तिथे पाहिला. वायडी शॉर्करचा वापर तिथे झाला राहुल. परंतु स्ट्राईक इन रोटेशन करण्यामध्ये आता तो पारंगत झालाय की काय, कारण इथून A1 पवन किनेला स्ट्राईक इन वरती आणणं गरजेचं होतं. विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत A1 पवन किनेने केली आहे. 16 चेंडू फेस केल्या. 34 धावा बनवल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती जाई संघाकडून प्रशांतला आपण पाहतोय. पहिला चेंडू सटीक टप्प्यावरती हाताळण्यात आलाय. महत्वाचे 5 चेंडू असणार आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रशांत विरुद्ध A1 पवन किने. थोडंसं स्पीडअप करा प्लीज, घाई करा मित्रांनो, जास्त वेळ दौडू नका. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला आता 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलं जाते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या ठिकाणी एक वेगळं फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. कव्हर रिजन वरती सुद्धा चांगली फटकेबाजी करताना आपण A1 ला पाहिलंय, त्याच्यामुळेच ऑलरेडी शफल झालेत. इथे मात्र आपण पाहिला शॉर्ट डाम पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक इन रोटेशन आणि परिपूर्ण होतीये का तर नाही. स्ट्राईक इन रोटेशन होणार नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद. राहुल पाटीलची खेळी होतीये समाप्त. प्राऊड ऑफ भिवंडी अर्थातच ड्रॉप सीनचा हिरो भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ज्यांनी जय बजरंग गोडसे बी टीमचं नाव आतमध्ये आपण पाहिला. एका बाजूला A1 पवन किणी तर दुसऱ्या बाजूला प्राईड ऑफ भिवंडी आपण पाहतो मिस्टर भावेश पवार. या जोडीवरती आता जबाबदारी आहे. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये एकत्र आपल्याला दिसणार आहेत. एका बाजूला A1 पवन किनीने 17 चेंडूमध्ये 35 धावा केल्यात, तर दुसऱ्या बाजूला आता चालला बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मला ऑलरेडी ऑफस्टोनच्या बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर परफेक्ट डिलिव्हरी होती. इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झाली. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंवरती डॉमिनेट केले गेले गोलंदाज प्रशांत मलच्या मदतीतून. पुढचा बॉल
विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, बरोबर मिड ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाहीये. संकल्प त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एक धाव पूर्ण केले, एक होती संपुष्ट व्हावं लागणार आहे. आणि इथून भावेश पवार कडून भरपूर अपेक्षा असणार आहेत टीम श्री 11 टेंबोडी संघाला. नक्की जो बाउन्स एक्सपेक्ट केला होता फलंदाज पवन किनीने, तो बाउन्स मात्र भेटला नाही आणि आता मात्र भावेश पवार ग्रँड फिनालेचा पहिला चेंडू फेस करताना आपल्याला दिसणार आहे, ज्याच्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनेक मोठ्या मोठ्या वेगळ्या कलात्मक फटक्यांसाठी भावेश ओळखला जातो, परंतु मैदानाच्या आतमध्ये नेहमी प्रेझेन्स ऑफ माइंडचा विचार त्याने केलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिली चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. आता मात्र सातत्याने व्यावसायिक गटामध्ये एक मोठं नाव, प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार. पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय, हवाई सफर वर येतोय षटकार. कनकजी पामाळे सर आणि कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हाफ वॉली होता आणि हाफ वॉलीवरचं चांगलं शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हा स्ट्रोक जो आहे तो लाईक करत असतो भावेश पवार आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 52 रन्स स्कोर करत लागले गेले. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील आणि प्रशांत मलच्या अगेन्स्ट 5व्या बॉलवरती हा षटकार पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. तर या शेवटच्या बॉलवरती काहीतरी मेसेज कॅप्टनच्या मदतीतून दिले गेलेत. जयराज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील, इथून फॉलोइंग स्वीप, काय फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, काय फिनिश केलं या ओव्हरला. 4 धावा चौकार आणि धावफलकावरती धावांचा विचार केला तब्बल धावा आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या 2 चेंडूवरती प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवारच्या फळीतून तब्बल 10 धावा आल्यात. पहिला षटकार आपण पाहिला डीप स्क्वेअर लेग आणि हा चौकार आपण पाहतोय फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून आलाय. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पवन किणी, दुसऱ्या बाजूला भावेश पवार, 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलक 56 या आकड्यावरती आहे. 56 येणारे चेंडू बाकी आहेत महत्वाचे 6. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 56 धावा फलकावरती लागल्या. स्लॉग ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये स्पेशली ज्यांची मागणी असते अर्थातच जयराज धनू यांना आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये येणं फार गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जयराज यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पवन. दोन्ही फलंदाज इथून आक्रमक झालेत. एका बाजूला 35 वरती खेळतायत पवन, दुसऱ्या बाजूला भावेश 10 वरती खेळतायत. 2 बॉल फेस केलेत. आल्याला त्यांनी आक्रमकता इथून दाखवली गेले. अटॅकिंग मोड मध्ये दिसल्यात. शेवटच्या 6 बॉलचं इथून खेळ बाकी आहे. 56 धावा फलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्शन जर इथून केलं तर भरपूर धावा होऊ शकतात, कारण बॉलिंग ट्रॅक वरती एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्यासाठी सातत्याने ज्याची ख्याती आहे तेच जयराज तनू. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय, फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून या षटकारासाठी सुद्धा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. A1 पवन किनीची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. भिवंडीतील तारा सितारा अर्थातच दाखल झालाय आज पालघर नगरीमध्ये आणि आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीच्या ग्रँड फिनालेमध्ये ग्रँड फलंदाजी करताना दिसतोय. आणि हॅट्रिक षटकारासाठी सुद्धा तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून आहे. आणि हॅट्रिक विकेटला तब्बल आपण पाहिलं बक्षिसांचा विचार केला, हॅट्रिक विकेटसाठी सुद्धा तेच बक्षीस आहे. आणि एका बाजूला पवन किणी तब्बल 19 चेंडू 41 धावांची अर्थातच पारी आपण पाहतोय. मेगा फिनालेमध्ये आपल्याला अर्धशतक A1 पवन किनीच्या फळीतून पाहायला भेटेल का, काय वाटतं हार्दिक? हो नक्कीच, अर्धशतकापासून जास्त लांब नाहीयेत. 9 धावा दूर आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केले या खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव या फलंदाजाला आलाय. आणि या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग सुरू आहे. आदरणीय प्रफुल्लजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाराने त्यांचं स्वागत आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत त्या ठिकाणी केले गेले. भावेश पवार आणि पवन केने भिवंडीची आणबान शान या 2 फलंदाजांना संबोधलं जातं. आज पालघर नगरीमध्ये येऊन जी फलंदाजी मैदानामध्ये करतायत, एन्जॉय करतायत आमचे प्रेक्षक राजे. या दोन्ही फलंदाजांची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला पवन केने 41 वरती खेळतायत, दुसऱ्या बाजूला भावेश पवार 10 वरती खेळतायत. स्लॉग हिटिंगला इथून सुरुवात झाली. पुढचा बॉल इथून सोडून दिला होता. या बॉलला एक धाव घेण्याचा मनसुबा त्या ठिकाणी दाखवलाय. प्रिन्स फेक करताय चेंडूची. तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती मिळेल. वाईट +1 इथून
पूर्णपणे प्रेशर स्पष्टपणे जाणवत आहे. आणि चांगलं कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. लगेच स्वतःच्या पार्टनरवरच्या कॉलवरती लक्ष दिलं आणि त्याला रिस्पॉन्ड केलं. त्याच्यामुळे एक धाव अतिरिक्त सुद्धा भेटली आहे. वाईड +1 कारण दोन्ही खेळाडू सातत्याने एकमेकांच्या सोबत खेळत असतात. त्याच्यामुळे कम्युनिकेशन चांगलं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता मात्र भावेश स्ट्राईक एंड वरती येणार आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सुद्धा गोलंदाजाला अर्थातच कुठेतरी अडचणीत आणू शकतो. इथे मात्र पाहिला अजून एक डॉट बॉल येणार आहे. अशा वेळेवरती मात्र डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत. डॉट बॉल महत्वाचे आहेत. कमबॅक केलंय गोलंदाजाने. हो नक्कीच हे डॉट बॉल जे आहेत ते डॉट बॉल इथून आत्मविश्वास वाढवणार हा डॉट बॉल होता. भावेश पवारच्या अगेन्स्ट काय चेंडू टाकला होता. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहिली. गोलंदाज जयराज धनुच्या माध्यमातून सातत्याने स्लॉ कोर्समध्ये गोलंदाजी करत असतात. त्यामुळे तो अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल टॉस इथून फॉलोइंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू काही झाला नाहीये. प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा या बॉलवरती मिळेल आणि धावसिंग जाऊन पोहोचले. एकंदरीत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. एक गडीच्या मोबदल्यावरती 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका बाजूला पवन किणी अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 9 धावेंची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला भावेश पवारला आपण पाहतोय 4 चेंडू फेस केलेत. महत्वाच्या 11 धावा त्याच्या फळीतून आल्यात. ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्याची वर्णीय स्पर्धेमध्ये लागली गेले ते 2 दिग्गज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजून एक फुलटा चेंडू त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. येतोय हा आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा अजून एक लांब 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 षटकार. कनकजी पामाळे सरांच्या प्रजापती सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. मध्ये आपण पाहतोय डीजे कौशिकच्या माध्यमातून सांगितलं जात आहे झुकती है जुनिया झुकाने वाला चाहिए. तर सध्या तरी गोलंदाजाला मात्र झुकवलं आणि त्याचं कारण आहे A1 पवन किनीची A1 फलंदाजी. 47 वरती खेळतोय 20 चेंडूच्या मागे. सांघिक धावफलक 71 या आकड्यावरती आहे. मेगा फिनाले मध्ये अर्थातच आणि आजच्या दिवसामधली पहिली हाफ सेंचुरी A1 पवन किनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे का बघूया. पुढचा चेंडू बिग हिट आणि अर्थातच प्रयत्न झालेत आणि दुसरी अर्थातच हाफ सेंचुरी आजच्या दिवसामधली ग्रँड फिनाले मधली पहिली आणि अर्थातच अभिवादन करायचं A1 पवन किनी. आपण हाफ सेंचुरी आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अर्थातच पंखों से कुछ नहीं होता जनाब हौसलों से उडान होती है. A1 पवन किनी कैलाजी प्रजापती सर आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्यामधील एक पवन किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली गेले. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. बॉल चालला इथून प्रशांत गरज चेंडूला फील्ड करतायत. एकदा वेताना पाहायला मिळते या शेवटच्या बॉलवरती. एकंदरीत हा डाव आपण पाहू शकतायत समाप्त झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 78 वरती 78 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 79 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. ऑफ बोईसर आणि अर्थातच व्हॉइस ऑफ दनसार एका बाजूला युसेफजी सय्यद सर आणि उत्कर्षजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. जेव्हा शॉर्ट डीजे ब्रेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस मिस्टर डीजे कौशिक. स्वप्नीलजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागतशील आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. मायखोप ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी भोईर साहेब, माझा आवाज जर आपल्याकडे पोहोचतोय तर आपण कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सन्माननीय कनकजी पापाने सर, माझा आवाज जर आपल्याकडे पोहोचतोय तर मुनाबजी मेमन साहेबांना आपण येऊन संपर्क साधायचा प्लीज.
चिक चिक होल चिक. स्वप्नेजी भोईर सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. कैलाजी मात्रे सरपंच बसते आपण पाहतोय स्वप्नीलचा आदर सत्कार, कारण यांच्या या सर्वांचा खूप मोलाचा वाट आहे. या सर्वांचा आदर सत्कार करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद स्वप्नील सर. कैलास सरांना विनंती आहे प्लीज सर आपण सानपन्न पहा. अनेक मान्यवरांची मांदिळ आपण पाहतोय. जाव्या अर्थातच शेवटचा अंतिम डाव, पहिला डाव अर्थातच नाण्याची पहिली बाजू आपण चाच पडली आहे. जाव्या सेकंड इनिंग कडे. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. कनोजी पामाले, जर माझा आवाज आपल्याकडे पोहोचतो प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि मुनाफ मेमन सरांकडे आपण संपर्क साधायचा आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्र आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसालमन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या रजनीमधल्या अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. आमच्या बरोबर कॉम्बॉक्स मध्ये आहे ज्यांनी या स्पर्धेला तब्बल 5 रात्र गाजवली. एक अप्रतिम उत्कृष्ट असा आवाज उत्कर्षजी पाटील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असतील. वेलकम उत्कर्ष पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 झुंजार क्रिकेट क्लब समस्त आगरी मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा राबवली जाते. बघा 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल. सलामी बॅटरीची मैदानाच्या आतमध्ये होईल. जयराज धनु आणि प्रशांत घरत. फायर वर्क्स आपण पाहू शकाल आगरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि अप्रतिम ग्रँड एंट्री प्रत्येक बॅटरीची केली गेली मेगा फायनल मध्ये. हा कनोजी पामाले सर प्लीज कुठे असतील लगेच या. आपलं नाव इकडे अनाउन्समेंट केले गेले तर कृपया करून येऊन आपण मुनाफजी मेमन यांना आपण संपर्क साधायचा. उत्कर्ष पाटील आमच्या बरोबर आहेत. उत्कर्ष काय सांगाल पहिल्या दिवसापासून तुम्ही जोडले गेले त्या स्पर्धेबद्दल आणि पूर्ण झुंजार क्रिकेट क्लब आणि पाहू शकाल आगरी ग्रामस्थ मंडळ काय सुरेख अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा राहिली. त्याच्या मागची मेहनत, सर्वांना मेहनतीने हे एक जबरदस्त वातावरण तयार केलं. झुंजार क्रिकेट क्लब आणि आपण पाहतायत आगरी ग्रामस्थ मंडळ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांनी एक अतिशय सुंदर स्पर्धा घेऊन आले आणि तदनंतर ही स्पर्धा संपूर्ण पालघरकरांना वेळ लावून सोडणारी स्पर्धा राहिली. सलग 5 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला निमंत्रण दिलं. कुणालजी मात्रे तुमचं देखील खूप आभार. अगदी शेवटच्या इनिंगमध्ये आम्ही आता जोडतोय. इनिंग्स नंतर आता मॅच संपल्यानंतर त्यांना आपण देणार आहोत कॅश प्राईज. तुम्ही शेवटपर्यंत इथे राहतील त्या अनुषंगाने तुमच्या शुभ असते ते बक्षीस देखील दिलं जाईल. एक मोठं टार्गेट घेऊन उतरलाय संघ. श्रीया 11 टेंभोडे त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो. MS11 झाई आणि ज्यामध्ये प्रशांत घरत अर्नाळचा ब्रँड या मॅच मध्ये खेळावं लागेल. मागे काय झालंय महत्व देऊन नाही चालणार. या मॅच मध्ये 100% तुम्हाला खेळायचं आहे आणि प्रशांत घरत युसुफ भाई आलेच ट्रॅकिंग एंडला. नक्कीच आज आयकॉन म्हणून वरे लागली आहेत आणि 1900 धाव बनवायचे. 36 चेंडू 1900 धावांची गरज. पहिला षटक घेऊन आला भावेश पवार. पहिला चेंडू प्रशांत घरत साडी. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस कंपनीचा चेंडू फुलटोल वसूल केला जाईल स्क्वेअर लेग मध्ये. हा आलाय आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. कैलास प्रजापती यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज 1000 दिले जाते. फुलटॉस बॉल होता. उत्कर्ष फुलटॉस कंपनी चेंडूत बॅटरला जेव्हा फुलटॉस देतील पहिला पण पवन केने काय बॅटिंग केली त्या अनुषंगाने प्रशांतनी चांगली सुरुवात केली आहे. अतिशय सुंदर फटका. ज्या फटक्याची गरज होती, ज्या वेळेला तुम्ही मोठ्या पाठलागचं टार्गेट असतं त्यावेळेला हे फटके येणं लाजमी आहे. काय फटका खेळलाय. एकदा चौकार आणि त्यानंतर षटकार. लॉंग स्टॉपला क्लिअर होणार. बॉल चालले सीमा रेषेच्या पार. मिळतील धावा 4. नक्कीच हा पलटवार आहे. हा प्रतिउत्तर आहे. 1900 धावांचा पाठलाग करायचा आणि प्रशांत घरत शांत राहणार नाहीये. आपण प्रशांत घरत रंगात आलाय परत आणि चांगले बॅटिंग. 2 चेंडू 10 धावा. धावफलका लगबले गेले. आता बनवायचे तब्बल 69. भावेश पवार प्रतिदा गुलीमागवत सज्ज झालाय. ऑफिसच्या बाहेर चेंडू पॉइंटला खेळला गेला. खेळाडू आहे डीप मध्ये. पवन केने पुढे सरसावला. चेंडूला फील्ड कर. एक सिंगल धाव्या वेगाने परिपूर्ण केले. दुसरा प्रयत्न करतायत. 9 सेकंडला थ्रो केला. परंतु एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 11 अंकावर. 11 धावा धावफलकावर. त्यात पवन केनेनं पहिल्या इनिंग मध्ये
मन जिंकणारी फलंदाजी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये प्रशांत घरत आता सध्या लीड करतात आणि त्यांना इथून मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं शेवटच्या षटकापर्यंत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जर ते राहिले तर एका बाजूला जयराज धनू हेही चांगले कॅपेबल फलंदाज आहेत. पुढचा बॉल घेऊन भावेश तयार. यावेळेला रिव्हर्स करायचा होता, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न युसुफभाई. इथे आपण पाहतात भावेशचा जो शार्प टर्न आहे तो नाही रीड करता आला, बॉल डॉट आलाय. नक्कीच थोडंसं हळूवर ते चेंडू टाकला होता, बॅटरला रीड केलं होतं, पहिलंच मन बनवलं होतं रिव्हर्स खेळण्याचं, त्या अनुषंगाने हळूवर ते चेंडू टाकलं. रॉंग वन चेंडू पाहायला भेटला भावेश पवार यांच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव आलाय बघा, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा, तद्दन एक सिंगल, एक डॉट बॉल. यावेळी सोडवला चेंडूला, स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवून दिला, वन बाउन्स सीमारेच्या पार. हा आला पलटवार, दर्जेदार आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी, चौकार 4. येत नव्हत्या, परंतु यावेळेला प्रतिस्पर्धी संघ जाई आहे. जाई सांगते की मागच्या षटकांमध्ये तुम्ही सेफ राहिले असतील, यावेळेला नाही. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका केला, पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील. सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती पहिल्या षटकानंतर 16 धावा. मी म्हणेन की ही स्वप्नगत सुरुवात आहे आणि जी असायला हवी ती MS11 जाई या संघासाठी अगदी योग्य आहे. नक्कीच प्रत्युत्तर खूप सुरेख दिले गेले. 19 धावांचा पाठलाग करायचा, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि येणारी अजूनही 30 चेंडूने 63 धावांचा पाठलाग करायचा. चांगला बॅटल होईल. आपण दोन्ही संघ पाहतो, पहिल्या बॅटिंग करताना तब्बल 78 धावा बनवल्या गेल्या आणि चौथा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये पवन केने, ज्याच्या नावावर अर्धशतक राहिला. पहिल्या दिवसामध्ये पहिला पण 40+ खेळाडू तुषार घरत याच्या नावावर 50 धावा, दुसरा कालच्या दिवसावर करण मोरे याच्या नावावर 50 धावा. आजच्या रात्रीमध्ये 2 अर्धशतक आपल्याला पाहायला भेटली. प्रतीक दोदोडे यांच्या नावावर एक अर्धशतक आणि पवन केने यांच्या नावावर एक अर्धशतक. 4 खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावर अर्धशतक राहिली आणि या स्पर्धेत 3 मॅडन ओव्हर आपण पाहायला भेटले. निर्धाव शतक त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. जयेश म्हात्रे आगरीपाडा संघाचा खेळाडू पाहायला भेटला. त्यानंतर पंकज पाटील, त्यानंतर भावेश पवार, हे सुद्धा विक्रम आहेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या वर्षामध्ये उल्लेखनीय दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी यावेळेस पाहू शकाल पंकज पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. सामना खूप रंगतदार होईल, कारण की प्रेक्षकांना टफ फाईट, काटेकी टक्कर असं पाहणे गरजेचं आहे. पंकज पाटील मागवा सज्ज होत आहे. जयराज धनू स्ट्राईक. त्यावेळी सॉफ्टवेअरला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मिस झाला. खेळाडू आहे, चेंडू मिस केला, चेंडू निघून जातोय. डीप थर्डमॅनला खेळाडू आले, चांगलं क्षेत्र केलं गेलं, फेकी केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, यस नो यावेळी चुकी घडली आहे आणि चुकीला माफी नाही. आपण सांगतो ना, जेव्हा जेव्हा उत्कर्ष खेळपट्टीवर तुम्ही धावतायत तेव्हा 30 शब्द तुमच्या मुखामधून येणं गरजेचं आहे. यस, नो, वेट, चल, थांब, नाही. पण यावेळेस कुठली कॉलिंग नव्हती आणि यावेळेस धावचित्रामध्ये गडी बाद झालाय मिस्टर प्रशांत घरत. प्रफुल्ल गावट तिकडे होते, चांगला क्षेत्ररक्षण एक्सपिरियन्स खेळाडू अनुभव होते. पंकज पाटीलने संधीचं सोनं केलं. गोलंदाजी मार्कवर होते, विकेट किपर नव्हते पुढे गेले, परंतु यावेळेस कॉलिंग खराब राहिली आणि दुसरा धावण्याच्या नादामध्ये फलंदाज प्रशांत बाद झाले. 17 धावा फलकावर 1 गडी बाद. कॉलिंग चुकीची राहिली, जो तुम्ही उल्लेख केला, संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहिला आणि तदनंतर आता प्रशांत घरत बाद झालेत. प्रशांत घरत बाद होताना अगदी हताश हतबल मनाने बाहेर येत आहेत, कारण त्यांना या मॅचमध्ये खेळायचं होतं. सूर चांगला सापडला होता. 3 बॉलमध्ये 11 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन जरूर दिलं. आता फलंदाज आलेत, खऱ्या अर्थाने एक जबरदस्त खेळाडू. येता क्षणी संपूर्ण पालघरला ज्यानं जिंकून घेतलं असे फलंदाज प्रतीक दाखल झालेत. येणाऱ्या काळात प्रतीकचा खेळ बहरदार होणं गरजेची भूमिका राहिली MS जाई संघाला. प्रतीक दोदडे असा खेळाडू ST खेळाडू, परंतु खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते ॲज अ आयकॉन म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये तो खेळतो आणि यावेळेस ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून का बोलवलं गेलं. तलासरी तालुका उपलाट गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू आज पालघर डिस्ट्रिक्ट पालघर तालुक्यामध्ये आगरीपाड्यामध्ये हा खेळतोय. यावेळेस बॅटच्या हातीकडे नक्कीच गडी शॉट पाडलेला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतो, एक सिंगल धाव आहे. तिकडे राहुल पाटील होते, चिंटू एक सिंगल धावली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 18 अंकावर. सिंगलने इथून धावसंख्या पुढे येते. धावसंख्या फलकावरती 18 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळालेत. खूप चांगली गोलंदाजी पंकज पाटील
प्रिन्स ऑफ टेंभोडेतून सुरुवात केली. लेदर बॉल क्रिकेटचा एक वेगळा अनुभव राहिला. तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आले आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दणानून सोडलं. आणि सध्या आगरीपाड्याच्या मैदानात देखील ज्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाज या स्पर्धेचे जर कोणी असतील युसुफभाई तर त्यांचं नाव आहे पंकज पालन. अतिशय सुंदर डे 1 पासून जे गोलंदाजी चांगली करतात आतापर्यंत फायनलच्या मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी चांगली केली. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडंसं दडपण आता येई असेल जयराजवरती की आपला साथीदार प्रशांत घरात रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. ते दडपण जुगारता तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या इनिंगला बिल्ड करावं लागेल. बघा प्रेशर आहे कारण की खराब कॉलिंग मध्ये बाद झालं कुठल्याही बॅटरला पत्करत नाहीये. धावची थोनाने प्रशांत बाद झाले ती मनामध्ये असणार आहे जयराजच्या आणि यावेळेस ती झुकारून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. मुख्य सामना आहे. इकडून हा सामना जिंकला तर चॅम्पियन म्हणून तुमचं नाव लिहिलं जाईल. त्यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. खोदून काढला गेला. तिकडे खेळाडू राकेश पाटील खूप वेगाने चांगला चित्र चांगलीपैकी वेगवान थ्रो होता. परत एक सिंगल धाव वेगाने घेतली. दर्शक क्रिकेट सहसा 19 अंकावर 19 धावा धावफलकावरती. जर हॅट्रिक घेतली तर कैलास प्रजापती सरांच्या माध्यमातून 5,000 रुपये. काय बक्षिसांची इथे पाऊस चालू आहे. कैलास प्रजापती सर आहेत आणि खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आपण तपासून पाहिला तर 4 धावांची गती फलकावरती 19. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला जर आपण पाहिलं तर पंचांनी त्या बॉलला वाईट घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या आली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. 20 धावा धावफलकावर बनवायच्यात. 15 आणि 59 धावांचा पाठलाग करायचा असेल. 26 चेंडूचा खेळ बाकी असेल. कैलास प्रजापती यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 5,000 रुपये कॅश प्राईज आहे. परंतु आपण पाहू शकाल आमचे आयोजक कैलासजी म्हात्रे साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरून ऑफिसच्या बाहेर चेंडू होता. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू सफल झाले होते मिस्टर प्रतीक दोदडे. परंतु पंकज पाटील यांचा कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. एक गडी बाद झाला धावची चिमामध्ये. अप्रतिम सुरेख गोलंदाजी मिस्टर पंकज पाटीलच्या माध्यमातून. ज्यासाठी ज्यांची ओळख आहे पंकज पाटील इकॉनॉमिकल गोलंदाज सबमरीन डिलिव्हरीसाठी स्पेशल आहेत. या वेळेला प्रतीक दोदडेने बॉलला फेकलंय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा आलाय आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा षटकार 6. नक्की 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर आहेत. हा षटकार खूप महत्वपूर्ण असणार आहे. कैलासजी प्रजापती यांच्या माध्यमातून या षटकासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज नक्कीच दिला जाईल. परंतु बॅटरला हे असणार आहे की धावा बनवणं गरजेचं. षटकार येतील चौकार येईल परंतु सामना जिंकणं खूप गरजेचं. उत्कर्ष कुठलीही स्पर्धा जेव्हा पहिली स्पर्धा असते पहिला सामना पहिला संघ कोण आहे जो चॅम्पियन ठरलाय. येणारे 2रा वर्ष 3रा वर्ष परंतु पहिला वर्ष जो संघ गाजवतो ना स्पर्धा त्या संघाचं नाव येणारे कित्येक वर्ष घेतलं जातं. आणि आज ही संधी एका बाजूला श्री11 टेंबोडे आगरी संघाकडे तर एका बाजूला MS11 साई एक गाव एक संघाकडे सुद्धा असणार आहे. 500 रुपये ना पर 6ला प्रतीकला पागीतर्फे 500 रुपये अनंत पागी. बघा प्रत्येक दोदडीसाठी अनंत पागी सरांच्या माध्यमात प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आतापासून दिला जाईल. मागवर भावेश पवार यावेळेस ऑफसाईडचा बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार हा टॅग लगावे लागले. का लगावे लागले या खेळाडूंनी नक्की दर्शवून दिलाय. निश्चित स्वरूपात जी टॅगलाईन लागली गेली जो उल्लेख केला त्यासाठी त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेत क्रिकेटच्या परिपटलावरती. हाफ ट्रॅकरचा बॉलला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही मिळणार. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. हा नावाचा टॅग का दिला. सराव आणि तब्बलला क्रिकेट खेळणं आणि एक गाव एक साठी कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने सॅक्रिफाईस केलेत आणि गोसाहेब ब संघासाठी मोठमोठ्या मोठ्या स्पर्धा न खेळणं या खेळाडूचं कौतुक राहिलं. यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूचं वळण खूप वेगवान राहिलं. टप्पा पडल्या चेंडू निघून जातो. यष्टिक्षक पंकज पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 1च धाव खर्च केली. काय कमबॅक राहिलाय भावेश पवारचं या षटकामध्ये. 21 बॉल 52ची गरज. या वेळेला प्रतीक दोदडेसाठी काय बॉल हाताळला. जबरदस्त पद्धतीनं बॅटची कड घेतली आणि प्रतीकनं स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं. असायला हवं. एकदा टाळ्या व्हायला पाहिजे प्रतीकसाठी. ज्यानं खऱ्या अर्थानं कुणाला माहिती नव्हतं भावेशला देखील माहिती नव्हतं त्यावेळेला प्रतीक स्वतः बाहेर आले की यस बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय मी आउट आहे. ज्या अनुषंगाने असे खेळाडू दशकात होतात शतकात होतात त्यातला खेळाडू आपण पाहतात प्रतीक दोदडेसाठी टाळ्या व्हायला हव्या.
नक्कीच पाहू शकाल असे खूप कमी खेळाडू आहेत जे स्वतः क्रीज सोडतात आणि यावेळेस पाहू शकाल प्रतीक दोधोनी दर्शवून दिलंय हे चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. उत्कर्ष आणि बॅटर आउट झाला दुसरा 27 धावा अफ्रिका राजूनी बनवायचे विजयासाठी पाहू शकाल तब्बल येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 20 चेंडूंनी 52 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय नाईक जे नाव आहे ना त्या नावाला नक्कीच सार्थ करावं लागेल. धनंजयला जय आपल्या संघाला आणून द्यावा लागेल. फुल आपण पाहू शकाल संघाला सपोर्ट करतायत टेंबोडे संघाला. श्री 11 टेंबोडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मग एक चांगला फॉर्मेट पाहायला भेटला. उत्कृष्ट तुम्ही पहिल्या दिवसापासून आहेत. पहिला दिवस 40+, दुसऱ्या दिवसामध्ये आगरी समाजाचे संघ पाहायला भेटला. खूप कमी वेळा अशा मोठ्या स्पर्धेमध्ये फॉर्मेट असतात परंतु झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हे राबवलं गेलं आणि त्याला उंचाक सुद्धा भेटला. चांगलाच प्रतिसाद प्रत्येक संघाने दिलाय या स्पर्धेला. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय या स्पर्धेला प्रतिसाद मिळण्यामागचं कारण त्या स्पर्धेचं आयोजन. याही वेळेला आपण पाहतात भावेशनं धनंजय नाईक साठी आई बॉल अनप्लेएबल समोरून बॉलनं वळण घेतलं आणि धनंजयला तो बॉल हल्लवटाटा बाय बाय करत निघून गेला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी पुढातला बॉल आणि तदनंतर वळण ही गुणवत्ता आहे भावेशची. भावेश पवारने या चेंडूसाठी खूप मेहनत घेतली आहे. शॉर्ट बॉल ऑफ बाहेर सफल झाले. बॅटर खूप बाहेर निघाले त्यांनी चेंडू नडीने धावला. या षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. एक गडी बाद केला. काय कमबॅक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी भावेश पवार यांनी पॉवर दाखवली आहे. तिन्ही षटकांचा संपला खेळ. 27 धावा फलकावर येणारे 18 चेंडू बनवायचे 52. आपण पाहतोय आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिलं अंतिम सामना. जेव्हा छोटी विश्रांती होळी आपण डीजे मास्टरकडे तद्दन येऊया मैदानाच्या आतमध्ये. एकावन्न मॅच मध्ये आतापर्यंत मी म्हणेन की झाई संघ येऊ शकतो परंतु ते मोठे फटके शोधणं गरजेचं आहे. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल नाही कनेक्ट करता आलं व्यवस्थित. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळेल त्या बॉलला. फेकी येईल तद्वरती सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 29 वरती. नक्कीच पूर्णपणे धावसंख्या स्थिरावली गेली. त्यामध्ये पंकज पाटीलचं कौतुक करावं लागेल. प्रशांत करतचा जो विकेट आला ना टर्निंग पॉईंट तो ठरलाय. तो लय मध्ये होता. 311 वर त्यांनी बनवले होते. धावची चेंडू तो बाद झाला. तिकडून ना पूर्णपणे दबाव बॅटिंग करण्यासाठी MS11 झाई या संघावर पाहू शकाल. यावेळेस क्रॉस बॅट करायचा प्रयत्न करतायत संघनायक परंतु प्रयत्नाला साथ भेटत नाही. डॉट बॉल फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू आपण पाहतो. मागील 2 षटकामध्ये राहिले. धावसंख्या 29. येणाऱ्या अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. 4था षटक मार्गस्थ आहे. पूर्णपणे दबाव यावेळेस बॅटिंग करणारा संघ MS11 झाईवर आहे. 14 बॉल 50चा मॅच गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात मोठा स्ट्रोक खेळायचं होतं. तुम्ही जो उल्लेख केला ना की या मॅचचा की मुवमेंट काय राहिला. प्रशांत घरत बाद झाले. प्रशांत घरत बाद झाल्यानंतर मान उंचावू दिली नाही प्रतिस्पर्धी संघ श्री 11 टेंबोडे या संघानं. श्री 11 टेंबोडे संघ गोलंदाजी अटॅक खूप सुरेख आहे. पंकज पाटील वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट मध्ये पाहतो आपण. या वेस्ट ओव्हर चेंडू कट केल्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल काय फिरकी गोलंदाजी पवन केने A1 पवन चा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. अप्रतिम गोलंदाजी
4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा दाखल. आपण चर्चा करत होतो आदरणीय सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जाते. आणि जो संगीत आहे ना, एक गाणं की वन साइड हिरो असं म्हणावं. शेवटच्या क्षणाला यायला लागले, ते येणं गरजेचं होते. 11 बॉल आता इथून आपण पाहतायत. याही वेळेला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉलला फील्ड करतील. आणि इथे आपण तपासून पाहिले तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 आकार घेत धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36. नक्कीच पाहू शकाल अग्रिपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगलं वर्क पूर्ण टीम करते. दिवांश म्हात्रे पाहू शकाल ऑनलाईन ऑफलाईन स्कोरर आहेत. मॅन ऑफ स्कोर त्यांची सुद्धा कौतुक करावं लागेल. पंच सुद्धा चांगली पाहायला भेटे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा सरळ बॅट निकाल डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर येतील, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल कौस्तुभ आहेत. चेंडूला फील्ड केलं, फेकी केली, एक सिंगल धावा आली आहे. बघा एकेरी धावांनी तुम्ही धावांच्या जवळ पोहोचू शकत नाही. इकडून मोठे मोठे फटके खेळावे लागतील. येणारे अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 8 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 42 धावा. 42 8 बॉल 42. समीकरण थोडंसं आता मोठं होत चाललंय एम एस जाईसाठी. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. आज एक्सपेक्ट फलंदाज होते की पालनचा बॉल वेगाने येईल, परंतु पालनने सांगितलं की प्रत्येक दिवशी सेम नाही, थोडंसं काहीतरी आता वेगळं ट्राय करूया. ज्या अनुषंगाने चेंज ऑफ द पेस बोटातील कौशल्य मांडलं, जिथे चेंडूमध्ये बदल केला. पंकज पाटील यासाठी जाणलं जातात. आपण मागील वर्षामध्ये पाहिलं होतं केरळमध्ये एक टुर्नामेंट झाली होती बिग बॅश. त्यामध्ये मेडन प्लस हॅट्रिक विकेट घेतलेला हा गोलंदाज ठरला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता पंकज पाटील. त्यावेळेस व्हेरिएशन, फक्त आणि फक्त व्हेरिएशन. लेग ब्रेक चेंडू पाहायला भेटला. चेहऱ्यावर हलकीची मुस्कान, स्मित हास्य आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 37 धावा दाखल काबार आहेत. येणारी अजूनही 6 चेंडू बनवायचे विजयासाठी 42 धावा. बघा प्रेक्षक सुद्धा यावेळेस मैदानाच्या बाहेर जायला लागले. त्यांनी सुद्धा एक अप्रतिम स्पर्धा पाहिली. प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा आपण धन्यवाद करू, ज्यांनी चांगला सपोर्ट मागील 5 रात्रीमध्ये या स्पर्धेला दिलाय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही आता नुकताच उल्लेख केला, केरळमध्ये स्पर्धा झाली जिथे मेडन हॅट्रिक अशी गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. नुकताच मागे नाईट डे नाईट स्पर्धा शिवनेरी चषक झालं, तिथे देखील ज्यांनी एका षटकामध्ये मेडन 3 विकेट 4 विकेट घेतले आणि संपूर्ण स्पेलमध्ये 6 विकेट. ही गुणवत्ता पंकज काड्या. उत्कृष्ट गोलंदाज. 12 विकेट सहित शिवनेरी चषक देखील गाजवलं. ताई पॅकर्स या संघानं अंतिम पद मिळवलं तिथे. सध्या 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता समीकरण थोडंसं मोठं आहे, परंतु लढावं लागेल. न लढता जो हरला त्याला लढाऊ वृत्ती नाही म्हणत, तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागेल. हॅट्रिकला 5,000 रुपये संघ. हॅट्रिक विकेटसाठी 5,000 कॅश प्राइज हॅट्रिक विकेटसाठी आहे. कैलासजी प्रजापती यांच्या माध्यमातून जीत गावड अंतिम षटकामध्ये गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये राकेश पाटील. आपण सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि श्रेया 11 टेबलसाठी राकेश पाटील अप्रतिम काम करतायत. सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि पाहू शकाल येणारे 5 चेंडू बनवायचे 41.
जयराज धनु संघनायक मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू त्यांनी फेस केले, मात्र 9 धावा त्यांच्या बॅटमधून आले. यावेळेस अजून एक डॉट बॉल, एक कुठून ना कुठे कारणीभूत असणार आहे. उत्कर्ष 16 चेंडू तुम्ही खेळतायत, 9 धावा तुमच्या बॅटमधून आलेत, सलामी बॅटमधून तुम्ही आलेत, हे कुठे ना कुठे मोठं हारचा पत्करणारा कारण राहणार आहे. अगदी बरोबर ज्या पद्धतीने मी उल्लेख केला, कारण तुम्ही मोठ्या टार्गेटच्या मागे जेव्हा लागतात त्यावेळेला तुम्हाला रन बॉल घेऊन नाही चालत. तुम्हाला त्यावेळेला 300-200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागते. गोलंदाज तयार, याही वेळेला डॉट बॉल आहे. त्यात डॉट बॉल व्यतिरिक्त या मॅच मध्ये जास्त काही बघायला देखील नाही मिळालं. भावेशने हिट केला होता, शूट केला होता, नाही लागला, परंतु ऑल राईट, इथून सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 39 3 बॉलचा खेळ राहिलाय. ऑप्शन तर नक्कीच आहे या सामन्यामध्ये. शेवटचे अंतिम 3 चेंडूंनी श्रेया इलेव्हन टेंभोडे चॅम्पियन बनण्याच्या दारावर आहे. पहिला पर्व आणि श्रेया इलेव्हन टेंभोडे आगरी संघाला असणार आहे गर्व, आणि समस्त आगरी मंडळ झुंजार क्रिकेट क्लब यांची मेहनत सफल झाली आहे. आगरी समाज संघ चॅम्पियन बनेल आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये, आणि आगरी घरामध्ये चॅम्पियन ट्रॉफी जाणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. बघा, कुणी असं विचार केला नसेल की आगरी संघ या चॅम्पियन बनेल. त्यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला पवन केने चेंडू अडवतोय, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही. 39 वर धावसंख्या स्थिरावली गेली. शेवटचा अंतिम चेंडू अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पाहायला भेटली. अंतिम एक चेंडू आणि 40 धावा. चॅम्पियन संगीत नक्कीच सेट करायचं आहे. मिस्टर कौशिक म्हात्रे डिस्क जॉकी चॅम्पियन बनण्यासाठी मात्र एक पाऊल मागे. यावेळेस खराब चेंडू, नो बॉल षटकार आलाय. अजूनही वाट पाहावी लागेल श्रेया इलेव्हन टेंभोडे संघाला. बघा, टेंभोडे संघाचे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जल्लोष मध्ये गेले, त्यांना वाटतं की संघ विजय झालाय, परत एक चेंडू अजून वाट पाहावी लागेल. उत्कर्ष शेवटच्या क्षणाला नो बॉल. आता जीतनं सगळ्यांनी तयारी केली, आता मध्ये जायचंय. जीत सांगतात रुको जरा सबर करो. एक बॉल तिथे नो देखील आला. अगदी शेवटचा बॉल आणि या स्पर्धेचा अंतिम बॉल. 25 ला सुरुवात झाली, 29 ला या स्पर्धेचा शेवटचा बॉल इथे पडतो आणि टेंभोडे संघ चॅम्पियन. आणि आगरी पाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला वर्ष श्रेया इलेव्हन आगरी संघ ठरला चॅम्पियन. मास्टर खंड साठी खूप जबरदस्त इन फ्रेम आपण भावेश पवार, राहुल पाटील, तदनंतर पवन केने यांना आपण पाहतायत. जे कॅश प्राइज आहे ते यशवंत ठाकूर आपल्या समोर घेऊन येतील आणि ते कॅश प्राइज इथे वितरित होईल. कैलास प्रजापती साहेब सॉन्ग होऊन जाईल.
अर्थातच बक्षिसांचा भडीमार ज्याच्यावरती झाला कैलाजी प्रजापती सरांच्या माध्यमातून तब्बल जे 7 षटकार आलेत तर त्यांच्यासाठी अर्थातच बक्षीस आपण पाहणार आहोत. तब्बल 7 षटकार पवन किनीच्या फळीतून आहेत आणि अर्थातच दुसरा फलंदाज आहे भावेश पवार. चला एकदा जोरदार